मला वाटतं ते महायुतीतलं वाद चालू आहे. तर त्यांनी बघू कारण की मध्ये जाहीर झालं ना चेअरमन महायुती म्हणून. आता महायुतीनं बघून घ्यावं. मी तेच म्हणतोय महायुती म्हणून एकमेकाला त्यांनी बघून घ्यावं ना. कोण कुणावर आरोप त्या ठिकाणी करतोय. आम्ही गोकुळची संस्था ही पक्षविरहित चालवली. पक्षाचा कुठला तिथं आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही. कारण काय होतं, कारण की 5.5 लाख शेतकरी त्याच्यावर अवलंबून आहे. 5.5 लाख शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यांनी त्याला महायुतीचा जाहीर दिली. आम्ही कधीच दिली नाही. काँग्रेसचा मंडळ आहे, महाविकास आघाडीचं मंडळ आहे, कारण की कोऑपरेटिव्ह आहे. परंतु त्यांनी त्याला तशी जाहीर दिली. आता ते त्यांच्यातला वाद चालू आहे. आता त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे त्यांना. मला वाटतं खरं कारभार आमचा चोख आहे. शिवाजी पाटलांनाही माझी विनंती आहे की संस्था बदनाम करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. चेअरमन झाल्यानंतर सुद्धा म्हणत होते की हा महायुतीचा चेअरमन नाही तर राजर्षी शाहू विकास आघाडीचा हा चेअरमन आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ते पण आता महायुतीचा चेअरमन आहे नाही. म्हणून आता त्यांनी पहिलं राजर्षी शाहू आघाडी म्हणते, आता नंतर महायुती आता म्हणताय. त्यामुळे त्यांनी आता घरातलं भांडण सोडवावं ना. ते ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत. आता मला त्यांची पण हातबलता दिसून यायला लागली आता असं वाटायला लागलं. कारण की आता कोणी उठते आणि बोलतंय, कोणी याकडे जातंय, ऑर्डर त्या ठिकाणी करून घेते, चाललंय काय आम्हाला कळत नाही. माझी अजून त्यांची प्रत्यक्ष भेट नाही. मला खासगीत विचारायचं की नेमकं चाललंय काय माहिती. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.